नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आता आपण सत्र 8 चा भाग 2 बघणार आहोत, जो आहे समाज या विषयावरती आपली चर्चा चाललेली आहे। परागजी, तुमचं परत एकदा स्वागत आहे। आपण या सेशन मध्ये आता काही मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत। समाज या सत्राचा भाग 1 मध्ये आपण समाज म्हणजे काय आणि त्यामध्ये काय समाविष्ट आहे आणि आपल्याला समाज समजून घेणे का आवश्यक आहे यावरती चर्चा सुरू केलेली आहे। कारण आपण समाजामध्ये काम करणार आहोत, आपण समाजात राहणाऱ्या व्यक्ती आहोत। समाजाची रचना समजून घेण्यासाठी आपण मानवी शरीराच्या उदाहरणावरती चर्चा केली। आपण असा निष्कर्ष काढला की समाजात शक्ती कार्यरत आहेत आणि समाजात संस्था आहेत आणि या संस्थांचे अस्तित्व त्यांच्यासाठी काम करणाऱ्या लोकांच्या पलीकडचं आहे आणि आपण त्यांचं अस्तित्व समजून घ्यायला शिकलं पाहिजे। आणि सामाजिक प्रगतीमध्ये हातभार जर आपल्याला लावायचा असेल तर त्यांच्याशी संवाद साधण्याची पण आपल्याला गरज असते। त्यामुळे त्यांचं समीक्षक परीक्षण केलं पाहिजे। यासाठी आपण भाग 1 च्या शेवटी एक कृती करण्यासाठी तुम्हाला सांगितलं गेलेलं होतं आणि तुम्हाला काही प्रश्न दिले गेलेले होते की तुम्ही जी छान यादी सविस्तर तयार केलेली होती त्याच्यातली एक संस्था तुम्हाला निवडायची होती आणि काही प्रश्नांची तुम्हाला उत्तरं द्यायची होती। ऑफ कोर्स तुमचा जो अध्ययन जोडीदार आहे त्याच्याशी तुम्ही चर्चा करू शकत होतात। तर या संस्थेच्या अस्तित्वाचा उद्देश काय आहे, या संस्थेच्या रचनेत काही कार्यपद्धती आहेत, त्याच्यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे का? तुमचं उत्तर होय असेल तर तुम्हाला तो आवश्यक परिवर्तन कसं साधता येईल ते लिहायचं होतं। तुमचे निष्कर्ष सुद्धा तुम्हाला मग तयार करायचे होते। मला असं वाटतं की संस्थांचा विचार करणं आणि संस्थांचे विश्लेषण करणे हे नेहमीच मनोरंजक असतं। कारण की अनेकदा आपल्याला वाटतं की ती संस्था जी आहे ना ती दगडाच्या साच्यात तयार झालेली आहे, टच मी नॉट क्षेत्र आहे। म्हणजे त्या संस्थेमध्ये तुम्ही काही हस्तक्षेप करू शकत नाही असं आपल्याला काहीतरी वाटत असतं। मग अशा प्रकारे संस्था अप्रासंगिक बनतात, म्हणजे इररिलेव्हंट होतात, कारण ते त्यांचा जो उद्देश असतो तो पूर्ण करू शकत नाहीत। काहीच संबंध नसल्यासारख्या ते आपल्याला सारख्या वाटत राहतात। जेव्हा त्या बदलाला प्रतिसाद देत नाहीत तेव्हा त्या कमी प्रभावित होत जातात। कारण तुम्हाला माहिती आहे समाज बदलत आहे, संस्कृती प्रगत होत आहे, म्हणून समाजात शक्ती बदलतात। बदल हा आवश्यक आहे। संधी तुमच्या पुढे नवनवीन तयार होतात, त्या बदलत असतात, आव्हानं बदलत असतात आणि काळाशी सुसंगत होण्यासाठी या संस्थांना सुद्धा बदलावे लागते। काही वेळा त्यांना वेळेच्या गरजेनुसार प्रतिसाद देण्यास सक्षम होण्यासाठी संस्थेची दिशा बदलणं सुद्धा आवश्यक असतं आणि असं होणं नेहमीच चांगलं असतं। मला असं वाटतं ॲक्च्युली की वेळोवेळी सर्व संस्थांनी स्वतःचे पुनर्मूल्यांकन किंवा विश्लेषण केलं गेलं पाहिजे। त्यामुळे तुम्हाला विनंती केलेली जी कृती होती ती अतिशय महत्त्वाची आहे आणि मला आशा आहे की तुम्ही ज्या संस्थेत सेवा देत आहात किंवा जिथे तुम्ही सेवा करत आहात त्या संस्थेत योगदान देण्यासाठी तुम्ही हळूहळू अधिक तुमची जी स्वतःची कौशल्य आहेत ती विकसित कराल। म्हणजे तुम्ही कदाचित व्यवस्थापनाचे मॅनेजमेंटचे विद्यार्थी आहात, वैद्यकीय किंवा विज्ञान या विषयाचे विद्यार्थी आहात, पण यामुळे काही फरक पडत नाही। तुमच्यापैकी अनेकांच्या स्वतःच्या संस्था असतील किंवा तुम्ही भविष्यातील संस्थांमध्ये सामील होणार आहात। तुम्ही जिथे आता शिकत आहात त्या पण अनेक विविध संस्था आहेत आणि मला खात्री आहे की संस्था अशा प्रकारच्या उपक्रमाचे नक्कीच स्वागत करतील। अन्यथा बरेच लोक विचारच करत नाहीत। म्हणून आपण खरोखर आपली सक्षमता विकसित करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपण जिथे काम करतो, ज्या संस्थेचा आपण भाग असतो, त्या संस्थेच्या परिणामकारकतेची पातळी वाढवू शकतो। आता त्यासाठी तुम्हाला चिकित्सक विश्लेषण कौशल्य, सखोल विचार करण्याची आवश्यकता आहे आणि ही कौशल्य कोणती आहेत, त्या विश्लेषणात आपण कसे सहभागी होऊ शकतो यावर आपण काही मिनिटांनंतर चर्चा करणार आहोत। पण दरम्यान आता श्री पराग तांदळेजी इथे आहेत तर मी त्यांना विनंती करते की हे जे प्रश्न संस्थेबद्दल विचारलं होतं, आय एम शुअर तुम्ही पण एक संस्था निवडलेली आहे, तर तुम्ही त्याचं विश्लेषण कसं केलं आहे त्या संस्थेचं ते तुम्ही सांगाल का? आणि ज्या प्रश्न मी विद्यार्थ्यांना दिलेले आहेत त्याच्याबद्दल नक्कीच तुम्ही पण विचार केलेला आहे, तर तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांगू शकाल का?
नक्कीच. खूप खूप धन्यवाद मॅडम. मी संस्था जी निवडलेली संस्था आहे त्या संस्थेचे नाव आहे बहाई अकादमी. ही एक श्रेणी शिक्षण आहे आणि तुम्ही शिक्षणाच्या श्रेणीतली आहेत. आणि तुम्ही विचारलेला जो पहिला प्रश्न हा आहे की त्याच्या अस्तित्वाचा उद्देश काय आहे, तर बहाई अकादमी ही एक शैक्षणिक संस्था आहे ज्याचा उद्देश उच्च शिक्षणाच्या संस्थांसाठी मूल्य शिक्षणाच्या क्षेत्रात संशोधन आणि कृतीमध्ये कार्य करणे किंवा गुंतणे हा आहे. आणि त्यासोबत भारतातील युवकांपर्यंत त्यांच्या सुप्त शक्ती आणि क्षमतांचा विकास करून त्यांच्या नैतिक क्षमतांना वैश्विक मानवी मूल्यांवरती आधारित विकसित करणे आणि सामाजिक प्रगतीवरती हात लावणे तसेच एक चांगले जग घडवणे हे या संस्थेचे ध्येय आहे. वा, खूपच छान. तुम्ही त्याचा उद्देश आहे की ही संस्था कशासाठी अस्तित्वात आहे खूप सुंदरपणे त्याचं विश्लेषण केलं आहे. पुढे सांगू शकाल का? येस, तो वैश्विक मानवी मूल्य शिक्षण हा एक किंवा अधिक क्षमता, कौशल्ये, निरोगी अभिवृत्ती, नैतिक मूल्ये या संकल्पना क्रमाक्रमाने आयोजित केला जातो. तसेच हा एक क्रियाभिमुख म्हणजे कृतिशील ॲक्शन ओरिएंटेड शिक्षणक्रम आहे. तो विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासाला चालना देण्यासाठी तसेच त्यांना सामाजिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी सक्षम करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ग्रेट ग्रेट, वंडरफुल. सो तुम्ही त्याचं अतिशय व्यवस्थित विश्लेषण केलेलं आहे. मग पुढचा प्रश्न एक होता त्याच्याबद्दल सांगू शकाल? येस, तर दुसरा प्रश्न असा आहे की तो त्याचा संस्थेचा उद्देश पूर्ण करत आहेत का, तर मला असं वाटतं हो म्हणायला आवडेल. कारण विविध विद्यापीठे, महाविद्यालये, संस्था आणि प्रशिक्षित मार्गदर्शन आणि त्यासोबत या सर्व संस्थांच्या सहकार्याने हजारो विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि 40 वर्षांनंतरही हे काम सुरू आहे. तर विविध गावे, शहरे, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी शेकडो सेवा देणारे वेगवेगळे शिक्षण प्रकल्प देखील राबवलेले आहेत. तसेच जे अभ्यासक्रम आहेत ते ऑनलाईन, ऑफलाईन, दूरस्थ, त्यानंतर मिश्रित म्हणजे ऑनलाईन आणि हायब्रिड ब्लेंडेड मोडमध्ये ते उपलब्ध आहेत सर्वांसाठी. ग्रेट. सो जेव्हा तुम्ही अकादमीच्या उद्देशाबद्दल बोलत होतात आणि तुम्ही ते मांडण्याच्या पद्धतीबद्दल बोलत होता तेव्हा आता आपल्याला माहिती आहे की खरोखरच सर्व शिक्षण आयोग आणि धोरणे ते आता वैश्विक मानवी मूल्यांच्या शिक्षणावर भर देत आहे, बरोबर आहे? होय, तर तुम्ही म्हणालात की अकादमीचे जे कार्य आहेत की ते आजच्या आवश्यकतेशी सुसंगत आहेत. तर का, तर कारण की अकादमीचा जो अभ्यासक्रम आहे तर तो पूर्ण करण्यासाठी परस्पर संवादी शिक्षण पद्धतीचा वापर करतो, इंटरॅक्टिव्ह आणि सेवा शिक्षणाद्वारे सुद्धा मुलांना खूप उपयुक्त होत असतो. कारण आज तुम्हाला माहित आहे की कोणतेही शिक्षण केवळ माहितीचे पासिंग नसून तर ते एक कृती केंद्रित ॲक्शन ओरिएंटेड शिक्षण आहे. त्यानंतर आपण तो तिसरा प्रश्न विचारला की संस्थेच्या रचनेत आणि कार्यपद्धतीत काही बदल करण्याची गरज आहे का, तर मला वाटतं निश्चितपणे. कारण की परिपूर्णता आणि उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी अंत नाही आणि निश्चितपणे देशभरातील अनेक संस्था आणि विद्यापीठांच्या सहभागांमुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना तसेच अध्यापन आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैश्विक मानवी मूल्यांच्या या कृती केंद्रित अभ्यासक्रमात सहभागी होण्यासाठी आणि राष्ट्रासाठी योगदान देण्यासाठी फायदा होणार आहे. तर मला असं वाटतं की हा सहभाग कसा घडला पाहिजे हे शिकण्याची आणि शोधण्याची आवश्यकता आहे. ओके ओके, म्हणजे अधिक ते अशा पद्धतीने ते आणखीन सहभाग मिळवू शकतात. खूपच छान. तर तुमच्या मते ते अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत आणि अधिकाधिक शिक्षकांपर्यंत पोहोचवावे या उद्देशाने काही बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही अकादमीला याबाबत विचार करण्याची शिफारस करत आहात आणि कदाचित सहयोग करणाऱ्या संस्थांची सुद्धा तुम्ही सल्लामसलत करू शकता. तर हे खूपच छान आहे. कदाचित नवीन सहयोगी संस्था तुम्ही शोधू शकता किंवा वेगवेगळे मार्ग आणि माध्यमं तुम्ही शोधू शकता आणि कदाचित तंत्रज्ञान, इतर माध्यमांचा सुद्धा तुम्ही शोध घेऊन तुम्ही लोकांपर्यंत कसं जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचू शकाल ह्याचा विचार तुम्ही करू शकता. तो अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही खूप चिकित्सक विश्लेषण केलेलं आहे. बहाई अकादमीबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि या विश्लेषणानंतर आपण आता
काय करणार आहोत की चिकित्सक विचार करणे आणि चिकित्सक विश्लेषण करणे यासाठी आपली जी कौशल्य आहेत आणि क्षमता विकसित करणं आवश्यक आहे. त्यालाच आपण क्रिटिकल थिंकिंग असं म्हणतो. तर मी आता तुम्हालाच विनंती करणार आहे परागजी की ही 2 कौशल्य ही काय आहेत, नक्की काय आहेत आणि आपण ती कशी विकसित करू शकतो. कारण आता मुलांनाही संस्थांबद्दल विचार करायचा आहे, समाजाबद्दल विचार करायचा आहे. तर ते कशा पद्धतीने ही 2 कौशल्य वापरू शकतात हे थोडंसं आपल्या विद्यार्थ्यांना सांगणार का? अगदी बरोबर मॅडम. निश्चितच. तर चिकित्सक विचार करणे आणि चिकित्सक विश्लेषणे ही अतिशय आवश्यक अशी कौशल्य आहेत आणि विद्यार्थ्यांना ही ॲक्टिव्हिटी करण्यासाठी उपयुक्त होणार आहेत. बरोबर. तर आता आपण याबद्दल जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम चिकित्सक विचार करणे म्हणजे क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय. तर चिकित्सक विचार करणे म्हणजे तर्कशुद्ध, आपण त्याला लॉजिकल असं देखील म्हणतो, आणि विचारपूर्वक निर्णय घेणे हा विचार करण्याचा एक प्रकारचा मार्ग आहे. ज्यामध्ये तुम्ही समोर आलेले जे काही युक्तिवाद असतील किंवा आर्ग्युमेंट्स असतील किंवा काही निष्कर्ष असतील ते तुम्ही स्वीकारत नाही, ॲज इट इज स्वीकारत नाही. उलट तुमची वृत्ती जी आहे ती त्याविरुद्ध कधी कधी विरुद्ध युक्तिवाद किंवा प्रश्न विचारणे आणि त्यांचा समावेश करणे अशा प्रकारे असू शकते. विशिष्ट युक्तिवाद किंवा निष्कर्षाला जर समर्थन देण्यासाठी जर काही एव्हिडन्सेस किंवा पुरावे दाखवले आहेत ते पाहणे देखील आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही चेक करणार, सगळं चेक करतात. तर हे लोक जे चिकित्सक लोक असतात ते या विचारसरणीचा वापर करत असतात आणि ते असेही विचारतात की तुम्ही काढलेला हा निष्कर्ष काही पुराव्यांवरती आधारित आहे का की फक्त तुमच्या इमोशन्स, आंतरिक भावनांवर आधारित आहे. तर हे त्यांचं वैशिष्ट्य आहे क्रिटिकल थिंकरचं. ओके. आणि ते पुढे आणखी प्रश्न विचारतात की नवीन माहिती घेताना तर ते वेगवेगळ्या पर्यायांस देखील चाचपडून बघत असतात. ते तपासत असतात की आपल्यासमोर कोणकोणते उपलब्ध पर्याय आहेत. अच्छा अच्छा. म्हणजे म्हणून तुम्हाला असं म्हणायचं आहे की चिकित्सक विचारसरणीमध्ये योग्य प्रश्न विचारण्यासाठी आपण सक्षम असायला पाहिजे, की योग्य प्रश्न विचारणं आवश्यक आहे. त्यामुळे आधीच जे दाखवले आहे ते तुम्ही गृहीत धरायचं नाहीये, तुम्ही शोधायचं आहे की नक्की योग्य काय आहे. होय. एक विद्यार्थी म्हणून चिकित्सक विचारसरणी तुम्हाला शिकण्याची आणि चांगला परफॉर्मन्स करण्याची एक अनुमती देत असते. तुम्ही का शिकत आहात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. माझं प्रिय विद्यार्थी मित्रांना विनंती आहे, मैत्रिणी विनंती आहे की तुम्ही कारणे शोधण्याचा प्रयत्न करा. जसे की तुमच्या शिक्षणाचा परिणाम काय होईल, क्रिटिकली विचार करा. तुम्ही तुमच्या स्वतःच्या विकासासाठी आणि दुहेरी नैतिक हेतू साध्य करण्यासाठी तुमचे शिक्षण कसे फायदेशीर बनवू शकता. थिंक क्रिटिकली. तर आता येथे काही गुण आहेत जे आपल्यासाठी आवश्यक असतील आणि चिकित्सक विचारवंतांचे हे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे गुण आहेत. जर तुम्हाला क्रिटिकल थिंकर किंवा चिकित्सक विचार करणारा जर बनायचे असेल तर आपण सर्वांनी कोणते गुण आत्मसात केले पाहिजे. तर सर्वप्रथम जो गुण आहे एक चांगल्या चिकित्सक विचार करत असलेल्या व्यक्तीचा, तर तो आहे की मतांपासून, त्या व्यक्तीला वेगवेगळ्या मतांपासून तथ्य कसे वेगळे करायचे हे जमले पाहिजे. फॅक्ट्स सेपरेट करता आले पाहिजे. सर्व बाजूंनी मुद्दा कसा तपासावा, मग तर्कशुद्ध निष्कर्ष कसे काढायचे आणि वैयक्तिक निर्णय किंवा पक्षपातीपणा कसं रोखायचा, क्रिटिकल थिंकरचा हा एक आणखी महत्त्वाचा गुण आहे. नक्कीच नक्कीच. त्यामुळे चिकित्सक विचार करत असलेला व्यक्ती कृती करण्यापूर्वी त्यांच्या पुढे उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांचा ते विचार करत असतात. जर वेळ हा एक महत्त्वाचा घटक असेल किंवा टाइम कन्स्ट्रेंट असेल तर ते ध्येय साध्य करण्यासाठी सर्वात वेगवान पद्धतीचा विचार करतात. ते कदाचित शॉर्टकट देखील शोधू शकतात. आणखीन एक गुण आहे चिकित्सक विचार करत असलेल्या व्यक्ती या वर्क स्मार्टर या वाक्याशी मूर्त रूप देत असतात. कठोरपणे नव्हे तर कार्यक्षमतेने. बरोबर. ते कार्यक्षमतेचे मास्टर असतात. तर आता येथे चिकित्सक विचार करत असलेल्या व्यक्ती आपण आणखी एक चांगला गुण समजून घेऊयात. तो म्हणजे त्या व्यक्तीकडे एक प्रकारची आत्मजागरूकता असते. सेल्फ अवेअरनेस असं म्हणतो. विवेकी विचारांमधील ते फरक जाणून घेण्यासाठी ते काळजीपूर्वक विचारांवर आधारित असा निर्णय घेत असतात. कुठलेही वैयक्तिक पूर्वग्रह किंवा भावनिक प्रतिसादांवर ते निर्णय घेत नाही. नक्कीच नक्कीच. त्यामुळे तुम्हाला खरोखर स्वतःला वेगळं करावं लागेल असं मला समजत आहे. तुम्ही जे उत्तर दिलं आहे, स्वतःहून आणि स्वतःकडे बघा, म्हणजे एका वेगळ्या दृष्टिकोनातून आता तुम्हाला पाहण्याची गरज आहे.
तुमची विचारसरणी कोणत्या प्रकारची आहे हे पाहणं गरजेचं आहे, बरोबर आहे? बरोबर. तरच ते हे क्रिटिकल थिंकिंग जे आहे ते करू शकतील. अगदी बरोबर. आणि विशेषतः तर्कसंगत विचार आणि नंतर भावना, लॉजिकल थिंकिंग. येस. आणि मुळात तुम्ही म्हटल्याप्रमाणे भावना हा तर्काचा शत्रू आहे. जेव्हा तुम्ही भावनिक होता तेव्हा योग्य निर्णय घेणे हे कठीण असते. नक्कीच. त्यामुळे तुमचा स्वतःचा दृष्टिकोन समजून घेऊन तुम्ही इतरांचा जो दृष्टिकोन आहे, आपण त्याला पर्स्पेक्टिव्ह देखील असं म्हणतो, त्याचा तुम्ही विचार करू लागतात. बरोबर. आणि भावनांवर आधारित नसून तर वस्तुस्थितीवर आधारित तुम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे जी व्यक्ती चिकित्सक विचार करत असते ती त्यांची जी ही एक अत्यंत आवश्यक गुणवत्ता आहे. ओके ओके. तर चिकित्सक विचार करणारे व्यक्ती नेहमी शांत, संयमित राहतात. आणि जेव्हा त्यांना माहित असते की ते बरोबर आहे तेव्हा ते कशाच्याही मागे धावत नाही. बरोबर. तर फक्त निष्कर्षापर्यंत पोहोचतात आणि अतिशय जलद पद्धतीने ते निष्कर्ष काढत नाही. खरंच आहे. म्हणजे त्यांना ते सगळं समजून घ्यायचं असतं, त्यांच्या मागे फॅक्ट्स काय आहेत त्या सुद्धा त्यांना शोधायचे असतात. तर येच अगदी बरोबर. काही मुद्दे आहेत. अगदी बरोबर. तर चिकित्सक विचार करत असलेल्या व्यक्तीचा आणखी एक महत्त्वाचा गुण आहे, ते एखाद्या घोटाळ्यात किंवा युक्तीला बळी पडण्याची शक्यता खूप कमी असते. कारण ते संशयाच्या योग्य निरोगी प्रमाणाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीकडे बघत असतात. ज्यांच्याकडे चिकित्सक विचार करण्याचे कौशल्य नसते ते सहसा असे गृहीत धरतात की ते जे काही ऐकलेले आहे ते खरे आहेत. ती माहिती कुठून आली, म्हणजे ते स्रोत काय आहे त्याची पर्वा करत नाही. सोर्स त्यांना काही गरजेचा नसतो. त्यामुळे ते जे सोर्स आहे किंवा जे स्रोत आहे त्यांची पडताळणी करत नाही. जे काही आहे ते गृहीत धरतात, ॲज इट इज ॲक्सेप्ट करतात. तर जे काही समोर आहे ते गृहीत धरतात. तर हे अशा प्रकारे जी व्यक्ती चिकित्सक पद्धतीने विचार करत नाही त्यांच्या बाबतीत असं घडतं. म्हणजे तुम्हाला म्हणायचं ते साशंक असणं तुम्हाला खरोखर प्रश्न विचार करण्यास मदत करते. म्हणजे निरोगी शंका त्यांच्याकडे असतात. मग हे योग्य आहे का, हे बरोबर आहे का, हे सर्व खरं आहे का, मग तुम्ही पर्यायी विचार करू शकता. करेक्ट, असंच तुम्हाला म्हणायचं आहे. ग्रेट, अप्रतिम. आणि हे जे क्रिटिकल थिंकिंग स्किल आहे, आपले जे सर्व विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे जर असेल तर त्यांना त्याच्यापासून काय फायदा होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तरुणांमध्ये जग बदलण्याची ताकद आहे असं म्हणतात. बरोबर. त्यामुळे निश्चितपणे ही जी इच्छाशक्ती आहे हे कौशल्य आपल्या विद्यार्थ्यांना सक्षम बनवेल. ते कसे, तर ते चांगले निर्णय घेण्यास सक्षम होतील. बरोबर. मग ते केवळ पारंपरिक किंवा नेहमीच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील. मग ते कन्क्लुजन वरती येण्यापूर्वी ते विविध मतांचा विचार करतील आपले विद्यार्थी. मग आणखीन एक त्यांना काय फायदा होणार आहे, तर एखाद्या गोष्टी मागील सत्य शोधण्यास ते शिकतील. बरोबर. ते गोष्ट फक्त आहे तशी स्वीकारणार नाही, तर ते त्याच्या विचारांनाही एक प्रकारची रचना देतील, त्यांचे थॉट्स ऑर्गनाइज करतील. आणि न कळतपणे ते अगदी साहजिकच आपल्या मनात हे विचार येत असतात, परंतु चिकित्सक विचारांच्या मदतीने त्यांच्या विचारांमध्ये एक नमुना असेल. पॅटर्न असेल, एक प्रकारचा पॅटर्न असेल तो. मग ते तार्किक विचारांना हळूहळू चालना द्यायला सुरुवात होईल. आणि मग आणखीन एक फायदा आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये होईल की त्यांच्या वागण्यातून निरोगी अभिवृत्तीचा ते एक प्रकारचा आपल्याला त्याच्यामधून निदर्शन असेल, त्यांच्या वागण्यामधून आपल्याला दिसू लागेल. ग्रेट ग्रेट. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बदल घडवून आणणे, त्याला दिलेली कोणतीही माहिती स्वीकारण्यापेक्षा जर तो चिकित्सक विचारवंत बनण्याची सवय विकसित करणं हे अत्यंत खरोखर आवश्यक आहे, तर तो बदल घडून आणणारा असा होऊ शकतो. आणि शिक्षक म्हणून मला वाटतं की आपण जे कोणी शिक्षक आहेत त्यांनी असा विचार केला पाहिजे की आपण चिकित्सक विचारवंतांचे स्वागत केले पाहिजे. बरोबर आहे? अगदी बरोबर. कारण जेव्हा तुम्ही त्यांचं स्वागत कराल, त्यांना प्रोत्साहन द्याल, तेव्हा त्यामध्ये वाढ होईल आणि आपल्याला खरोखरच अशा चिकित्सक विचार करणाऱ्या मुलांची, मुलींची अत्यंत गरज आहे. अगदी बरोबर. यामुळे त्यांचे संशोधन जे रिसर्च स्किल आहे ते देखील सुधारणार आहे आपल्या विद्यार्थ्यांचं. आणि मग ते त्यांच्या सर्जनशीलतेचा, क्रिएटिव्हिटीचा वापर करू शकतील आणि त्यांची उत्सुकता ही उत्तेजित होईल किंवा उत्सुकता ही वाढीस लागेल. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांनी हे चिकित्सक विचार करण्याचे, क्रिटिकल थिंकिंग करण्याचे जे कौशल्य आहे ते शिकून घेण्याचा आणखी खूप सारे त्यांना फायदे मिळणार आहेत. ओके, ग्रेट, वंडरफुल. तुम्हाला माहिती आहे रिचर्ड डब्ल्यू पॉल एकदा म्हणाले होते की चिकित्सक विचार म्हणजे तुम्ही काय विचार करत आहात ह्याचा विचार करत असताना
तुम्ही तुमचा विचार अधिक चांगला करण्यासाठी विचार करत वा वा किती छान पद्धतीने त्यांनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. अगदी बरोबर. तर ह्या विचारांनाच हा जो विचार सांगितला या विचारानेच आपल्याला चिकित्सक विचारवंत बनवले. ग्रेट ग्रेट. खूपच बरोबर आहे. आणि तुम्ही जे काही शेअर केलं आहे त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद. आणखीन काही मुद्दे आहेत का तुमच्याकडे? होय. तर आता चिकित्सक विश्लेषण म्हणजे काय त्यात आपण क्रिटिकल अनालिसिस म्हणजे काय ते आपण बघूयात. तर त्यामुळे मूलभूतपणे चिकित्सक विश्लेषणामध्ये एखाद्या समस्येच्या संबंधामध्ये खोल समज आणि दृष्टिकोन विकसित करण्यासाठी एखाद्या समस्येबद्दलचे व्यापकपणे त्याचा विचार करणे. ओके ओके. साधक आणि बाधक किंवा त्याचे फायदे काय तोटे काय या दृष्टीने त्याच्याकडे बघणे. बरोबर. त्यामुळे इथे दोन पैलूंचा आपल्याला आता विचार करावा लागेल. ठीक आहे. साधक काय आहेत, बाधक किंवा तोटे काय आहेत किंवा फायदे काय आहेत. ओके. तर चिकित्सक विश्लेषण करण्यासाठी याचा अर्थ सर्व संभाव्य बाजूंनी जी संकल्पना आहे, कल्पना आहे किंवा जी परिस्थिती आहे त्याचं आपण परीक्षण करणं आवश्यक आहे. मूल्यांकन करण्यासाठी विश्लेषणात्मक भूमिका घेणे आणि परिस्थिती किंवा समस्येतील जे अझम्पशन्स किंवा गृहीतके आहेत आणि त्या रिकाम्या जागांबाबत आपण प्रश्न निर्माण करणे किंवा प्रश्न करणे, सतत प्रश्न करणे, संबंधित संकल्पनांची जी श्रेणी आहे ती ओळखणे, जेणेकरून जे आपल्याला समस्या किंवा आपल्या संबंधित समस्या समजून घेण्यास मदत होत असते. बरोबर. त्याचबरोबर त्याचे फायदे काय आहेत, आव्हाने काय आहेत, कमतरता, मर्यादा काय आहेत हे देखील आपल्याला समजते. म्हणून जे क्रिटिकल अनालिसिस आहे तर तो आपल्या विचारसरणीचा आणखी एक भाग आहे. आपण चिकित्सक विश्लेषण कसे करावे, मला आशा आहे की आपले विद्यार्थी आहेत ते चिकित्सक विश्लेषणाचे हे कौशल्य निश्चितपणे विकसित करतील आणि निश्चितपणे त्यांना स्वतःच्या विचारात बदल झालेले दिसतील. थँक्यू सो मच. तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने त्यांना क्रिटिकल थिंकिंग आणि क्रिटिकल अनालिसिस या दोन्ही जे कौशल्य आहे ह्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. हे सॉफ्ट स्किल्स आहेत. तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण एक छोटासा आता खेळ खेळणार आहोत जो ह्या चिकित्सक विचार करण्याच्या कृतीवरती आधारित आहे. ऑफकोर्स या खेळाचा जो काही भाग आहे की हे खेळ तुम्ही कसा खेळायचा आहे, ही कृती तुम्ही कशी करायची आहे त्याबद्दल तुम्हाला तुमच्या LMS वरती लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे त्यामध्ये तुम्हाला साहित्य देण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ बघून आणि हा खेळ जो खेळला गेलेला होता तो तुम्हाला नक्कीच आनंद झाला असेल. क्रिटिकल थिंकिंग बाबत हा व्हिडिओ होता. तर आता मी तुम्हाला एक घटना सांगू इच्छिते आणि मग आपण हे सत्र जे आहे ते पूर्ण करूयात. तर असं झालं होतं, असं म्हटलेलं आहे की एक माणूस एका रेस्टॉरंटमध्ये जातो आणि एक ग्लास पाणी तो मागवतो आणि नंतर तो म्हणतो की ग्लास टेबलवर ठेवलेला आहे आणि तिथे त्याला सांगतात की ग्लास टेबलवर ठेवलेला आहे, तुम्ही तिकडे जा आणि तुम्ही तो घ्या, म्हणून तो तिकडे जातो. तर तिथे सर्व ग्लासेस जे असतात ते उलटे करून ठेवलेले असतात. तर तो माणूस म्हणतो, अरे हा कसला ग्लास आहे, इथे पाणी टाकण्यासाठी कुठे जागाच नाही आहे, याला तळही नाही आहे. तर तुम्ही सुद्धा एकाच गोष्टीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कसे पाहता हे अत्यंत महत्त्वाचे आहे. की तुम्ही तो ग्लास ॲक्च्युली त्याची काय गरज होती की ग्लास उलटा करून पाणी घालायचं होतं, पण त्यामुळे हीच गोष्ट तुमचा विभाग, तुमची संस्था, तुमची दैनंदिन दिनचर्या ह्या सगळीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहू शकत नाही तोपर्यंत, तटस्थपणे जोपर्यंत तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहू शकत नाही तोपर्यंत ती गोष्ट तुम्ही करू शकणार नाही. तुम्ही चिकित्सक विचार करू शकणार नाही आणि आपण त्यामध्ये कोणतीही सुधारणा करू शकणार नाही. त्यामुळे कोणतेही बदल, परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपल्याला त्या संस्थेशी असलेले आपले नाते जे आहे ते थोडंसं तोडावं लागेल, जरा वेगळ्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघावं लागेल. आपल्या सर्वांना आपल्या स्वतःच्या नोकऱ्या आवडत असतील, आपल्या संस्था आपण जिथे शिकतो त्या आवडत असतील, आपल्या स्वतःच्या उद्योगांवर आपलं प्रेम असेल, परंतु जर आपण त्याबद्दल इतकं प्रेम करत असाल तर ते सर्वोत्कृष्ट आहे, यापेक्षा अधिक चांगले काही होऊ शकत नाही असा विचार करू नये. जर आपण स्वतःला त्यापासून थोडंसं वेगळं केलं आणि त्याच्याकडे बाहेरच्या म्हणजे वेगळ्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर बरंच काही असे ज्याच्यामध्ये आपण सुधारणा घडवून आणू शकतो आणि आपण त्याच्यामध्ये बदल करू शकतो. त्यामुळे एखाद्या संस्थेचं परीक्षण करणं आणि नंतर ती अधिक प्रभावी करण्यासाठी, तिचे उद्दिष्ट अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी
कोणते बदल आवश्यक आहे ती सुचवण्याची ही कृती खरोखरच एक चांगली आणि वेगळी कृती होती. क्रिटिकल अनालिसिसबद्दल तुम्ही, क्रिटिकल थिंकिंगबद्दल तुम्ही शिकलेले आहात. त्यामुळे केवळ या सेशन पुरतं मर्यादित नसावं आणि खरोखरच ही जी कृती आहे ती तुम्ही सतत वेगवेगळ्या संस्थांबद्दल करत राहणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या अध्ययन जोडीदारासोबत तुम्ही करता तेव्हा ती अधिक ज्ञानवर्धक होते, अर्थपूर्ण होते. आता याचा अर्थ असा नाही आहे की आपण नेहमी प्रत्येक गोष्टीवरती टीका केली पाहिजे, असं नाही आहे. तर असं आहे की सुधारणा घडवून आणण्यासाठी आपण गोष्टींकडे चिकित्सक नजरेने बघितलं पाहिजे. सो ग्रेट. ऑन दिस नोट आपण हे जे सेशन आहे ते इथे संपवणार आहोत. आपलं सत्र 8 इथे संपलेलं आहे. आता लवकरच भेटूया सत्र 9 मध्ये. धन्यवाद परागजी. थँक्यू. धन्यवाद.